आप फायदा उठा सकते हैं हमारे 23 ऑनलाइन चर्चेस का, जो कि भारत की सारी प्रमुख भाषाओं में उपलब्ध हैं। और इसके अलावा हमारे पास 3 विशेष चर्च हैं। एक टीनेजर्स के लिए जिसका नाम है तूफानी योग यानी 3, बच्चों के लिए हमारे पास ऑनलाइन चर्च है, और गूंगे और बहरों के लिए भी हमारे पास चर्च है, साइन लैंग्वेज का चर्च। उसके अलावा आप हमारे ऑनलाइन चर्चेस को देख सकते हैं उड़िया में, तेलुगु में, तमिल में, गुजराती में, कन्नड़ा में, तुलु में, इंग्लिश में, हिंदी में, छत्तीसगढ़ी में, राठौरी बरेली में, असमीज में, मराठी में, पंजाबी में, नेपाली में, कोंकणी, मलयालम, सिंधी, भोजपुरी, बंगाली और मालवानी में। इनका फायदा उठाइए और पूरे भारत में लोगों को सुसमाचार सुनाइए। गॉड ब्लेस यू। चागुला आस तू माझो येशू ख्रिस्ता, शारो चागुला आस तू माझो येशू ख्रिस्ता, तू माका पाणी देता जेणे मी तृप्त होऊन जाते, तू माका पाणी देता जेणे मी तृप्त होऊन जाते, तू असा माझो प्रिया आणि मी तुझ्या प्रेम करते, तू असा माझो प्रिया आणि मी तुझ्या प्रेम करते, तू माझा सर्व काय असं आणि मी तुझ्यासाठी जगते, तू माझा सर्व काय असं आणि मी तुझ्यासाठी जगते, शारो चागुला आस तू माझो येशू ख्रिस्ता, शारो चागुला आस तू माझो येशू ख्रिस्ता, तू माका पाणी देता जेणे मी तृप्त होऊन जाते, तू माका पाणी देता जेणे मी तृप्त होऊन जाते, तू असा माझो प्रिया आणि मी तुझ्या प्रेम करते, तू असा माझो प्रिया आणि मी तुझ्या प्रेम करते, तू माझा
सर्व कायास आणि मी तुझ्यासाठी जगते. तू माझा सर्व कायास आणि मी तुझ्यासाठी जगते. आणि मी तुझ्यासाठी जगते. आणि मी तुझ्यासाठी जगते. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. ही वेळ असा प्रार्थनेची आणि म्हाका विश्वास असा तुम्ही सुद्धा प्रार्थनेसाठी तयार आसास. तुम्ही तुमचे हात स्वर्गाच्या दिशेने उंचावून आणि डोळे बंद करून माझ्या वांगडा प्रार्थना करू शकतास. आपण प्रार्थना करूया. ओ रालाबान शांदारी अंद बोशा खांदा उजांदरी अंद बोशा खांदा रालाबान शांदारी आला बोंदरी रखलाबांदरी अंद बोशा खांदा लाबांदरी आला बोन शांदारी लखांदा जी आरा लाबोंदरी लिका लाबोशा खराखा लाबांदा लाबांदरी आला बोन शांदारी कालाबोंदरी. ओ रांदाबाशा खांदा. प्रार्थना करा. ही प्रार्थनेची वेळ असा. ओ रांदाबाशा कांदरी आला बोंदरी अंद बोशा खांदा. आपण प्रार्थना करी आजच्या देवाच्या वचनासाठी. वचन आमच्या आत्म्यात जात असा येशूच्या नाव. ओ रांदाबाशा खांदरी अंद बोशा खांदा. ओ रांदाबाशा खांदरी अंद बोशा खांदा. ओ रांदाबाशा खराखा लाबांदा लाबांदरी आला बोन शांदरी रखलाबांदरी आला बोंदरी रांदाबाशा खांदरी कालाबोंदरी लाबांदरी आला बोन शांदरी लाबांदरी आला बोंदरी रखलाबान शांदरी आला बोंदरी. ओ राहलाबा लाबा 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 सखा लाबांदरी लाबांदरी आला बोन शांदरी. ओ रालाबान शांदरी लाबांदरी कालाबोंदरी कांदा बोशा कांदा रालाबान शांदरी अंद बोशा कांदा. ओ रालाबान शांदरी अंद बोशा कांदा ri and bosha kandari alabondari ri and bosha kandari alabondari labandari and bosha kanda labaraka laban shandari la kalaban shanda li alabondari labasha karaka labanda labandari and bosha kanda. ओ हालेलुया. धन्यवाद धन्यवाद परमेश्वर. ही प्रार्थना आम्ही करतो येशू ख्रिस्ताच्या नावात. आमेन. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. आपलं पहिलं प्रार्थना बिंदू असा. प्रार्थना करा आणि परमेश्वराचे आभार माना ढग एकत्र येण्याच्या वर्षासाठी. स्तोत्र संहिता 48 अध्याय 1 आणि 2 वचन सांगत असा. आमच्या परमेश्वराच्या शहरात आणि त्याच्या पवित्र पर्वतांवर परमेश्वर महान आणि महान स्तुतीस योग्य असो असा. सियोन पर्वत उंचीन सुंदर आणि संपूर्ण पृथ्वीच्या आनंदाचा कारण असा. राजाधिराजाचा शहर उत्तरेक असा. घोषणा करा. परराष्ट्रीयांमध्ये त्याच्या गौरवाची, सगळ्या देशांमध्ये त्याच्या अद्भुत कामाची. आपले हात स्तुती आणि आभार मानण्यासाठी उठवा परमेश्वरासाठी. आमच्या तागत भविष्यवाणीच्या शब्दांका घेऊन इलो 2022 यासाठी. आमच्या ढगांच्या एकत्र येण्याच्या वर्षासाठी घोषणा करा की आम्ही या वर्षाच्या वचनावांगडा धावतो वासव आणि आमच्या प्रत्येक क्षेत्रात, आमच्या जीवनाच्या प्रत्येक क्षेत्रात असाधारण परिणामांका आणतो वासव. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. आपण आपल्या पहिल्या प्रार्थना बिंदूसाठी प्रार्थना करूया. तुम्ही तुमचे हात स्वर्गाच्या दिशेने उंचावून आणि डोळे बंद करून माझ्याकडे प्रार्थना करू शकतास. आपण प्रार्थना करूया. ओ रालाबान शांदारी रि आंद बोशा खांदारी आंद बोशा खांदा रि आंद बोशा खराखा लाबांदा रि आंद बोशा खांदारी आंद बोशा कांदा रालाबान शांदारी आंद बोशा खांदा उजांदरी आंद बोशा खांदा रि आंद बोशा खांदारी आंद बोशा खांदा ri alabondari kanda boshakanda o rakalabandari and boshakanda labandari and boshakanda
Rakalaban Shandari and the Boshakanda, Labandari Alabondari and the Boshakanda, Labarakalaban Shandari, O Rakalabandari and the Boshakanda, O Rakalaban Shandari, Labalaban Sandari and the Boshakanda, Labari Alabon Sandari and the Boshakanda, Labasi Karakalaban Shandari, O Laban Shandari Kalabondari, Rakalaban Shandari Kalabon Shakakalaba, Li Alabon Shandari, Labandari and the Boshakanda, Lakarakalaban Shandari, Labandari and the Boshakanda, Labarakalaban Shandari, Laban Shandari, Labandari and the Boshakanda, Lakarakalaban Shandari, Labandari and the Boshakanda, Li and the Boshakandari Alabondari, Randabashakandari Kandaboshakanda, Lakarakalaband Shandari Alabondari, Rakalaban Shandari Kandaboshakarakalabanda, Labandari and the Bontandri and the Boshakanda, O Raklaban Shandari Alabondari, Ri and the Boshakandari Kalabondari, Rikandaboshakandari and the Boshakanda, Labandari and the Boshakanda, Ri and the Boshakanda, O Randabashakarakalabanda, Labandari and the Boshakanda, O Labashakarakalabanda, Li Kalabondari, Kandaboshakanda, O Randabasakandari Kalabondari, Ri and the Boshakanda, Randabashakanda, Rakalaban Shandari Alabondari, Rakalaban Shandari Alabondari, Ri Alabon Shandari Kandaboshakanda. ओ हालेलुया हालेलुया. धन्यवाद परमेश्वर. ही प्रार्थना आम्ही करतो येशू ख्रिस्ताच्या नावात. आमेन. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. आपण अजूनही प्रार्थना करतो असो. आपलं दुसरं प्रार्थना बिंदू असा, प्रार्थना करा सगळ्या माणसांसाठी आणि देशांच्या नेत्यांसाठी, विशेष करून भारतातल्या. पहिला तिमोथेस पत्र 2 अध्याय 1 ते 4 वचन सांगता असा की मी यो आग्रह करतोय की सगळ्यात आधी विनंती, निवेदन, मध्यस्थता आणि धन्यवाद सगळ्या माणसांसाठी करा आणि विशेषतः राजांसाठी आणि जे वरच्या पदावर मोठे अधिकारी असत या सगळ्यांसाठी प्रार्थना करा, यासाठी की आम्ही पूर्ण सुभक्तीत आणि आनंददायी, शांतीचा व इमानदारीचा असा जीवन जगाव्या. कारण की या आमच्या परमेश्वराक आणि तारणाऱ्या देवाच्या दृष्टीने चांगला आणि स्वीकारण्यास योग्य असा त्याची इच्छा असा की सगळ्या मनुष्यांचा तारण होऊक हव्या, सगळे सत्यात चांगल्या तऱ्हेन ओळखाक हवे. अंतःकरणातनं अन्य भाषेत प्रार्थना करा, सगळ्या देशांसाठी, नेत्यांसाठी आणि माणसांसाठी, विशेष करून भारत देशातल्या माणसांसाठी, नेत्यांसाठी. ही घोषणा करा की सुवार्ता लगातार आणि तेजीन पसरता असा संपूर्ण जगात 2022 या वर्षात. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. आपण आपल्या दुसऱ्या प्रार्थना बिंदूसाठी प्रार्थना करूया. प्रार्थना करा. ओ रालाबान शांदारी कांद बोशाकांदा, ली आंद बोशाकांदरी आंद बोशाकांदा, री आंद बोशाकांदरी आंद बोशाकांदा. आपण आपल्या नेत्यांसाठी प्रार्थना करूया. ओ रालाबान शांदारी आंद बोशाकांदा, री आंद बोशाकांदा. आणि जे मोठे पदावर अधिकारी असतात त्यांच्यासाठी आपण प्रार्थना करूया. ते येशू आपले प्रभू मनात ग्रहण करतात असं की येशूचे नाव. ओ रांदबा शाकांदरी आंद बोशाकांदा. त्यांचा उद्धार होत असं त्यांचं येशूच्या नावात. ओ रालाबान शांदारी आंद बोशाकांदा, लाबांदारी कांद बोशाकांदा, री आंद बोशाकांदरी आंद बोशाकांदा, री alabondari कांद बोशाकांदा, लाबांदारी आंद बोशाकांदा, री आंद बोशाकांदरी आंद बोशाकांदा, लाबांदारी आंद बोशाकांदा, री आंद बोशाकांदरी आंद बोशाकांदा, जानदारी आंद बोशाकांदा, री आंद बोशाकांदरी आंद बोशाकांदा. O randaba shakandari and the bushakanda, ri and the bushakandari and the bushakandari alabondari, ri and the bushakanda, O randaba shakandari alabondari, lakalaban shandari alabondari and the bushakanda, O randaba shakandari alabondari and the bushakanda, O randaba shakara kalabandari and the bushakanda, O randaba shakanda, labandari and the bushakandari and the bushakanda.
Ora kandari and the busha kanda. Ri and the busha kandari and the busa kandari alabondari. Li alabondari and the busha kandari alabondari. La calabanshari alabondari and the busha kanda. Uranda basha kandari alabondari and the busha kanda. Alabari calabondari and the busha kandari alabondari. Uranda basha kandari and the busa kanda. Oh hallelujah. Ora labandari and the busha kanda. Uranda basha kandari alabondari. Labandari and the busha kandari and the busha kanda. The and the busha kandari and the busha kanda. Oh hallelujah. हालेलुया. धन्यवाद परमेश्वर. ही प्रार्थना आम्ही करतो येशू ख्रिस्ताच्या नावात. आमेन. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. आपलो तिसरो आणि शेवटचो प्रार्थना बिंदू असा 1 तिमोथेस पत्र 2 अध्याय 4 वचन सांगता असा त्याची इच्छा असा की सगळ्या माणसांचं तारण होक हवे आणि सगळे सत्यात ओळखाक हवे. प्रार्थना करा आपल्या परिवारासाठी, शेजाऱ्यांसाठी आणि मित्रांसाठी ज्यांचा तारण नाही झाला असा की ते तारण ग्रहण करतात असत आणि सत्याच्या ज्ञानात येतात असत. येशूच्या नावात प्रार्थना करा की ते येशू त्यांचा प्रभू आणि तारणकर्त्याच्या रूपात ग्रहण करतात असत. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. आपण आपल्या तिसऱ्या प्रार्थना बिंदूसाठी प्रार्थना करूया. प्रार्थना कर. ओ रालाबान शांदारी and the boshakanda. Ri and the boshakanda ri kalabondari. Labandari and the boshakanda. Laba laba shaka raka labanda. Li alabondari and the boshakanda. Lambansi aralaban shandari and the boshakanda. O ralabandari and the boshakanda. Labari kalabon sharaka labandari and the boshakanda. Laban shandari. Li alabondari and the boshakandari kalabondari. Labashi aralabandari alabondari and the boshakanda. Labaraka laban shandari. Li alabondari and the boshakanda. Uraka labandari and the boshakanda. Uranda bashakandari alabondari. Li kalabondari and the boshakanda. Uranda bashakandari alabondari. La kalaban shandari alabondari and the boshakanda. Uranda bashakandari alabondari and the boshakanda. Uranda bashakara kalabandari and the boshakanda. Uranda bashakanda labandari and the boshakandari and the boshakanda. And the boshakandari and the boshakanda. Oh hallelujah. Hallelujah. धन्यवाद परमेश्वर. ही प्रार्थना आम्ही करतो येशू ख्रिस्ताच्या नावात. आमेन. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. महानाचा परमेश्वर आणि स्तुतीच्या योग्य पण परमेश्वरच्या शहरात तिच्या पवित्रतेच्या पर्वतावर सुंदर असा स्थितीमध्ये सर्व सृष्टीचा आनंद सार. तो उत्तर दिशेक सियोनचा पर्वत महान राजाची नगरी. तो उत्तर दिशेक सियोनचा पर्वत महान राजाची नगरी. महान असा परमेश्वर आणि स्तुतीच्या योग्य पण परमेश्वरच्या शहरात तिच्या पवित्रतेच्या पर्वतावर सुंदर असा स्थितीमध्ये सर्व सृष्टीचा आनंद सार. तो उत्तर दिशेत सियोनचा पर्वत महान राजाची नगरी. तो उत्तर दिशेत सियोनचा पर्वत महान राजाची नगरी. महान असा परमेश्वर आणि स्तुतीच्या योग्य पण परमेश्वरच्या शहरात तिच्या पवित्रतेच्या पर्वतावर
सुंदर असा स्थितीमध्ये सर्व सृष्टीचा आनंद सार. तो उत्तर दिशेत सियोनचा पर्वत महान राजाची नगरी. तो उत्तर दिशेत सियोनचा पर्वत महान राजाची नगरी. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. ही वेळ असा मालवणी वास्तविकता संग्रहाची आणि आज दिनांक 9 जानेवारी 2022. हालेलुया. तर सुरुवातीचा वचन घेतला गेला असा, त्यांका त्यांच्या नावाचा उत्तर देवचा लागताला. हालेलुया. तर सुरुवातीचा वचन घेतला गेला असा, यशया अध्याय 10 वचन 27. हालेलुया. अश्शूर तुझ्यावर जी संकटा आणि ती तुका ओझ्याप्रमाण नाहीतर जोखंडाप्रमाण खांद्यावर घेऊची लागतली, पण लवकरच ता ओझा उतरवला जाताला. तुझा सामर्थ्य ता जोखंड मोडून टाकतलो. हालेलुया. एकदा मी एका भूताक एका विशिष्ट व्यक्तीतना बाहेर येऊ सांगितलं आणि भूत म्हणाला मी जायत नाही आणि हिंसक झाला. अशर्स म्हणजे चर्चमध्ये बसण्यासाठी जागा दाखवणारे त्या माणसाक धरून ठेवण्याचा प्रयत्न करत होते, पण मी तेका सोडण्याचो इशारो केलोय. त्यांना माझ्यावर रागान आक्षेप करताच मी शांत रवलंय आणि म्हटलंय तू गेलस. अचानक तो माणूस खूप शांत झालो आणि भूत त्याका सोडून गेला. मनान खाली पडला. हालेलुया. माझ्या वांगडा असलेल्या एका अधिकाऱ्यान नंतर माका सांगितल्यान, पास्टर, माका नक्की काय झाला ता समजला नाही. तुम्ही सैतानाक जाग सांगलास पण तू गेलो नाही. मग तुम्ही म्हणालास तू गेलस आणि मग तो निघून गेलो. म्हणान मी म्हटलंय ठीक असा. देवाचा प्रत्येक शब्द एक असा आणि तो जा म्हणता ताच होता. आपल्या मार्क अध्याय 7 वचन 25 ते 30 मध्ये येशू वांगडा एक अतिशय प्रेरणादायी समान परिस्थिती आढळता. एक सायरोकितिशियन स्त्री येशूकडे इली होती आणि त्यांना तिच्या मुलींना भूत काढण्याची विनंती केल्या. येशू तिका म्हणालो, जा तुझ्या वाटेन, तुझ्या मुलींना भूत निघान गेला असा. हालेलुया. त्या सैतानाक येशू नुकताच ज्या नावान संबोधला त्या नावाचा उत्तर देवचा होता, निघान गेला. बायबल म्हणता की ती स्त्री घरी इली आणि तिका तिच्या मुलींना निघान गेल्याचा आढळला. कधी कधी जेव्हा तुम्ही सैतानाक बाहेर काढतास तेव्हा त्यांका कसो संबोधित करायचा या तुमका माहीत असणं आवश्यक असा. काही वेळा तुम्ही त्या सैतानाक सांगण्यासाठी आत्म्याचं नेतृत्व करता, बाहेर ये आणि परत येऊ नको. राष्ट्रामधल्या त्यांच्या क्रियांविरुद्ध प्रार्थना करताना योग्य गोष्टी बोलणं महत्वाचा असा. त्यांच्या तुमच्या राष्ट्रावरील प्रभाव कमी करा आणि त्यांना सांगा तुम्ही या राष्ट्रातना निघान गेला असाच, तुझा प्रभाव तुटलो असा, तुझा वर्चस्व बंद झाला असा. हालेलुया. कोणतरी म्हणाला, आता आपण जगभर जा बघतो ते फक्त मरत्या घोड्याच्या लाथा असतात, परंतु आम्ही शक्तीन भरलेले असावं
आणि त्याच्यावर प्रभुत्व असा. हालेलुया. ते हताश असत, अर्धांगवायू झाले असत, त्यांची कामा निष्फळ झाली असत. आम्ही सफल असत, आम्ही विजयी असत, आम्ही पवित्र आत्म्याच्या सामर्थ्यात सैतान आणि त्याच्या अंधाराच्या गटांवर ख्रिस्ताद्वारा राज्य करतो असं. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. ही वेळ असा प्रार्थनेची, तर तुम्ही जिथे कुठे असाल आपले पवित्र हात स्वर्गाच्या दिशेने उंच करून माझ्या मागून ही प्रार्थना करा. प्रिय बापा, ख्रिस्तामध्ये आमका दिलेल्या अधिकाराबद्दल धन्यवाद, ज्याद्वारे आम्ही सैतान आणि त्याच्या दुरात्म्यांवर प्रभुत्व गाजवतोय. त्याचा प्रभाव राष्ट्रातना तुटलो असा. त्यांनी घातलेलो धुमाकूळ आम्ही संपवलं वासं. चर्च विजयी असा. पृथ्वीवर ख्रिस्ताद्वारा पवित्र आत्म्याच्या सामर्थ्यान राज्य करत. येशूच्या नावात आमेन. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. ही वेळ असा साक्षीची. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. मैं धन्यवाद देना चाहता हूँ हमारे परमेश्वर के जन पास्टर क्रिस का और हमारे परमेश्वर के जन पास्टर आइजक सर का। मेरी गवाही है मेरे सेल की। मेरे सेल में एक सिस्टर आती है और कुछ महीनों पहले वो प्रेग्नेंट थी, और जब वो प्रेग्नेंट थी तो उनके पति ने उनको एक्सेप्ट करने के लिए मना कर दिया था, उनकी डिलीवरी को एक्सेप्ट करने के लिए मना कर दिया था। तो उनके लिए सेल में प्रार्थना हुई और साथ ही साथ उनकी माँ ने भी उनके लिए प्रार्थना की, उस सिस्टर के लिए। और जैसे ही वो डिलीवरी हुई उसी तुरंत उनके पति ने उनको एक्सेप्ट किया और उनके पति ने उनसे माफी भी मांगी, जो उन्होंने कहा था कि उस बच्चे को वो एक्सेप्ट नहीं करते हैं। इसके लिए मैं परमेश्वर का धन्यवाद देता हूँ, हमारे परमेश्वर के जन पास्टर आइजक सर का धन्यवाद देता हूँ, क्योंकि वो हमारे परमेश्वर के जन जो सिखाते हैं, हम अपने सेल में उन वचनों को लगाते हैं, अपने सेल के मेंबर्स उन वचनों को लगाते हैं और हम अपने जीवन में गवाहियां पाते हैं। हालेलुया. प्रेज द लॉर्ड. थैंक यू. गॉड ब्लेस यू. मत सोचिएगा कि आपने कोई गलती कर दी या आपने कुछ इतना बड़ा काम कर दिया कि परमेश्वर का प्रेम आपके लिए खत्म हो गया, और कभी मत होने दीजिएगा कि आप अपने आप को बेकार समझें। जब आप 24 घंटे प्रेम में चल रहे हो तो आप 24 घंटे किसमें चल रहे हो? परमेश्वर की भरपूरी में। प्रेज द लॉर्ड. हालेलुया. अगर आपको उद्धार में चलना है तो आपको प्रेम करना पड़ेगा. प्रेज द लॉर्ड. तो प्रेम केवल मुंह का नहीं है, प्रेम में आप एक कदम उठाते हो। जैसे परमेश्वर ने जब हमसे प्रेम किया तो उसने कुछ किया। जो सम्मान परमेश्वर ने यीशु मसीह को दिया, जो मौका परमेश्वर ने यीशु मसीह को दिया, वही मौका उसने मुझे और आपको दिया है। हालेलुया. उसने हमें उसके पास बुला लिया। हालेलुया. उसने हमारा उसके बीच का जो संबंध टूट गया था उसको क्या कर दिया? जोड़ दिया. ग्लोरी. किसकी वजह से? प्रेम की वजह से. हालेलुया. मैं आदेश देता हूं बीमारी को उनके शरीरों से जाने का यीशु मसीह के नाम। मैं उन अशुद्ध आत्माओं को, उन दुर्बलता की आत्माओं को, उन बीमारी फैलाने वाली आत्माओं को आदेश देता हूं उनके शरीरों से जाने का और वापस नहीं आने का यीशु मसीह के नाम। पवित्र तू असा पवित्र, पवित्र माझा येशू, पवित्र तू असा पवित्र, पवित्र माझा परमेश्वर, पवित्र तू असा पवित्र,
पवित्र माझा परमेश्वर येशू माझा तू हा महान येशू राजा जिवंत परमेश्वर येशू माझा तू हा महान येशू राजा जीवन परमेश्वर तू असं पहाटेच तारो तू है यहोवा प्रकाशमान तू असं मुक्तिदाता तू असं पालनहार तू असं पहाटेच तारो तू है यहोवा प्रकाशमान तू असं मुक्तिदाता तू असं पालनहार पवित्र तू असं पवित्र पवित्र माझा येशू पवित्र तू असं पवित्र पवित्र माझा परमेश्वर पवित्र तू असं पवित्र पवित्र माझा येशू पवित्र तू असं पवित्र पवित्र माझा परमेश्वर येशू माझा तू हा महान येशू राजा जिवंत परमेश्वर येशू माझा तू हा महान येशू राजा जिवंत परमेश्वर तू असा पहाटेच तारो तू है यहोवा प्रकाशमान तू असं मुक्तिदाता तू असं पालनहार तू असं पहाटेच तारो तू है यहोवा प्रकाशमान तू असं मुक्तिदाता तू असं पालनहार पवित्र तू असं पवित्र पवित्र माझा येशू पवित्र तू असं पवित्र पवित्र माझा परमेश्वर हालेलुया. आपल्या हातांका उठून देतो धन्यवाद देवा. आप तुमच्या हृदयातून हो देवा की तुमचं धन्यवाद ह्या तुमच्या आत्म्याकडसून येऊन दे. आपल्या आत्म्याने त्याचं धन्यवाद देवा. आभारान भरा महान कामा जी परमेश्वरान आमच्यामध्ये आमच्यासाठी आणि आमच्याद्वारे केलं नसत. धन्यवाद देवा त्याचो विजयांसाठी. धन्यवाद देवा त्याचो आमका सुरक्षित ठेवसाठी. धन्यवाद देवा आपल्या हातांका उठून की परमेश्वरा तुम्ही म्हाका सुरक्षित ठेवला असास. बोला धन्यवाद परमेश्वर म्हाका सुरक्षित ठेवसाठी. धन्यवाद माझ्याद्वारे माझ्या जगाक वाचवसाठी. धन्यवाद प्रभू. धन्यवाद तुमच्या वचनाची समज देवसाठी. धन्यवाद तुमचं आत्मा देवसाठी. धन्यवाद तुमचं वचन देवसाठी. धन्यवाद म्हाका एक सेवकाई देवसाठी. धन्यवाद म्हाका एक उद्देश देवसाठी आणि बुद्धी देवसाठी की मी त्या उद्देशाक पूर्ण करू.
धन्यवाद प्रभू, धन्यवाद या वेळेसाठी तुम्ही आमका दिलास. परमेश्वर आम्ही सांगतो प्रभू, आमच्या आत्मा आमची हृदय उघडलेली असं तुमच्या वचन ऐकासाठी आणि ग्रहण करूसाठी धन्यवाद प्रभू. आणि आम्ही या प्रार्थनेच्या शेवटच्या नावात मागतो, आमीन. प्रेज लॉर्ड बसू शकतास आणि जोरात रडा शकतास, महिमा. आनंदी होऊन रडा शकतास, महिमा. किती लोक खुश असत, चांगले आहेत, खुश असत आणि बोला शकतात बाजूच्या हॅपी न्यू इयर, हॅपी न्यू इयर. आणि हा आमचा वर्ष असा ढगांचा एकत्रीकरणाचा. ह्या आमचा वर्ष असा ढगांच्या एकत्रीकरणाचा. प्रेज द लॉर्ड. तर किती लोक होतात 31 डिसेंबरच्या सर्व्हिसमध्ये? किती लोक होती? प्रेज द लॉर्ड, हालेलुया. आणि संदेश पास्टरने ते दिलो त्याका समजणं खूप गरजेचं असा. प्रेज द लॉर्ड. कारण बायबल सांगता आपण करा समजेन करा. प्रेज द लॉर्ड. कारण जेव्हा तुम्ही त्याला समजेन करता त्याचं इम्पॅक्ट जास्त असता. तुम्ही तुमची आत्मा त्याच्यात इन्व्हॉल्व होता. जसं आता मी तुमका सांगितलंय, बोला नी हाव, बोला नी हाव. आज तुमका नाही माहिती असा की नी हावचो काय अर्थ असा, तर तुमचो आत्मा त्याका जोडलेलो नाही असा. पण तुमका माहितीच नाही की तुम्ही काय बोललास. तर परमेश्वर सांगता जा करता असं समजेन करा की जा करतास तर काय करता असास की तुम्ही त्याचो फायदो उठवू शकतात. आणि ह्याच कारण असं की जेव्हा परमेश्वराचं वचन तुमच्याकडे येता तुमका त्याच्यावरती बसान मनन करूची गरज असा. उपदेश फक्त प्रवचन नाही असा की आपणच काम करताला. ह्याच्यात आमची आणि तुमची एक भागीदारी असा. प्रेज द लॉर्ड. तर ह्यो जो वर्षाचा संदेश आहे तो खूप इम्पॉर्टंट असा. कारण खूप लोकांना वाटतं अरे वर्ष काहीतरी घेऊन येताला. आणि ही गोष्ट आम्ही परत एम्फिसाइज केलं की वर्ष काय घेऊन नाही येणार असा. वर्ष काहीच घेऊन नाही येणार. आम्ही असं जरा वर्षात काहीतरी घेऊन जातो तर खूपशा लोकांच्या आशा पूर्ण नाही होणार. कारण त्यांना वाटतं की ओ वर्ष काहीतरी घेऊन येताला, पण वर्ष काय घेऊन नाही येणार. याचा वर्ष असा तर माझ्या आणि तुमच्या हिशोबाने 2022 असा. आणि पास्टरने सांगलं की खूप जणांच्या हिशोबाने 2022 नाही असा. आम्ही आता बोलतो की नवीन वर्ष झाला. काही देश असतात जे नवीन वर्ष 1 तारखेक नाही करणार, कधी नंतर करतात. खूपसे देश. आणि खूपसे असे देश आहेत थंयसर इथिओपियाचा त्याच्यावर 2014 असा. आणि मी म्हणते आपण लांब कशाक जाऊया, भारतातच ऑफिशियली आम्ही नाही बोललो पण पंचांगाचा कॅलेंडर असता तिच्या हिशोबान तिच्या चालू असा. आमका माहिती असा भारतात तर माहीत असताना ना काय चालू असा 2078. तर गोष्ट वर्षाची नाही असा की 2022 काहीतरी आशिष घेऊन येला नाही. गोष्ट कोणाच्या परमेश्वराच्या टायमिंगची. तो परमेश्वराचा वेळ असा. कोणाचा वेळ असा? परमेश्वराचा वेळ. आणि परमेश्वराने आपल्या त्या वेळेनुसार बोललो असा की खायचा वर्ष आमचा ढगांचा एकत्रीकरणाचा. परमेश्वराने ह्या ना सांगलं की 2022 एज पर असा जो वेळ असा. आम्ही तुमच्या समजेसाठी बोलता असो की 2022 वर्ष असा काय ढगांच्या एकत्रीकरणाचा. परमेश्वर असं नाही बोलणार असं. परमेश्वर काय बोलता असं वर्ष असं ही वेळ असा. प्रेज द लॉर्ड. वेळ खायचो असा ढगांच्या एकत्रीकरणाचो. तर इन्फिसिस 2022 वरती नको ठेवू. समजा तुमका लक्ष तुमका 2022 वर नाही ठेवतो असा. लक्ष तुमका ह्याच्यावर ठेवतो असं ही वेळ. बोला ही वेळ. वर्ष 2022 नाही बोला ह्या वर्ष काय असू शकता. कोणासाठी 2014 असू शकता, 2078 होऊ शकता, काय असू शकता मॅटर नाही करणार. तर काय करता ह्या जो वर्ष असा ह्या जो वेळ असा वर्ष पण काय असा आपण त्याका वर्ष म्हणतो पण परमेश्वराच्या हिशोबाने काय असा ह्या वेळ एक युग. परमेश्वर काय म्हणलं नाही ह्याचा युग असा तर कोणाचा असा ह्या वर्ष काय असा वेळ काय असा ढगांच्या एकत्रीकरणाची. प्रेज द लॉर्ड. तुम्ही सरळ समजून घ्यावा. जर तुमची आशा कोणावर होतली वर्षावरती आणि तुम्ही आशा करत ओ 1 महिना आलो काय नाही बदलला, 2 महिने आले काय नाही बदलला नाही. वेळ कसलो असा ढगांच्या एकत्रीकरणाचो. प्रेज द लॉर्ड. वचन तुमच्याकडे येता तर तुमका वचनाच्या अनुसार बघूची गरज असा. वचन येता त्याच्यासाठी की तुमका बघण्यामध्ये मदत करीत.
पटकन घ्यावा. कारण नियम ह्यो असा की जर तुम्ही बघतलास त्यात तुम्ही मिळवतलास. त्याला काही वचन वाचूया. उत्पत्ती 15व्या अध्यायापासून वाचूया, पहिल्या वचनापासून. खूप चांगलं. उत्पत्ती 15वा अध्याय पहिला वचन. गोष्टींना सोडून यहोवाचं वचन, बोला यहोवाचं ह्या वचन. लक्षात राहू त्याला वाचत राहूया. गोष्टींना सोडून यहोवाचं ह्या वचन दर्शनामध्ये अब्राहमाकडे पोहोचला. हे अब्राहमा, नको भिया, तुझी ढाल आणि तुझा अत्यंत मोठा प्रतिफळ मी असोय. नेक्स्ट, अब्राहमान सांगल्यान, हे प्रभू यहोवा, मी तर निर्वंशी असोय आणि माझ्या घराचो वारस समीक्षवासी एलिएझर असतलो. आता तू मला काय देतं? नेक्स्ट, आणि अब्राहमान सांगल्यान, तू तर माका वंश नाही दिलं आणि मी काय बघतोय? बोला बघतोय. करा. पहिल्यांदा काय बघितलेलं? यहोवाचं वचन. आता काय बघतो? बघतोय. आणि काय बघतोय की माझ्या घरात जन्मलेलो एक कोणतरी वारीस होतलो. नेक्स्ट, तेव्हा यहोवाचं ह्या वचन. बोला तेव्हा यहोवाचं ह्या वचन. 15:1 मध्ये काय इल्ला? यहोवाचं ह्या वचन. वाचूया 15:1. सुरू करा. त्या गोष्टींना सोडून यहोवाचं ह्या वचन. बोला यहोवाचं ह्या वचन. तुमका कायला यहोवाचं ह्या वचन 4 मध्ये जाऊया. बघा, तेव्हा यहोवाचं वचन त्याच्याकडे पोहोचला. यहोवाचं वचन त्याच्याकडे पोहोचला. तुझा वारीस नाही होताला, तुझा जो तुझा पुत्र असतो तो तुझा वारीस असतो. खूप मोठी गोष्ट परमेश्वर करी होतो. पण अब्राहमाक समजा नव्हता की अब्राहमाचा रोल का असा. त्यांनी यहोवानं आपला वचन दिल्यान. त्यात पण यहोवाचं वचन दिलं. शेवटी परमेश्वरानं त्याका वचन कशाक दिल्यान? 5. आणि त्यांनी त्याका बाहेर घेऊन जाऊक सांगितल्यान आणि म्हटल्यान, आकाशाकडे दृष्टी करून तारांगणाक मोज, काय तू त्याका मोजू शकतं? यहोवाचं वचन त्याच्याकडे कशा गेलेला? कारण तो वचनाच्या अनुसार तो बघू शकत. पण अब्राहमान वचनाच्या अनुसार नाही बघितल्यान. चला परत जाऊ, हे पासून येऊया. असं पासून सुरू करूया. थोडा काय समजा सुरू आता जातो तो पूर्ण गोष्ट समजते. सर हट गोष्टींका सोडून यहोवाचं ह्या वचन दर्शनामध्ये अब्राहमाकडे पोहोचला. वचन अब्राहमाकडे इला. वचन काय सांगितल्यान? अब्राहमा, नको भी, तुझी ढाल आणि खूप मोठा प्रतिफळ. ज्या वचन त्याच्याकडे इला त्या परमेश्वर त्याच्यापासून काय आशा करी होतो? वचनाच्या अनुसार बघित. पण बघा अब्राहमा काय बघी होतो. चला बघूया. अब्राहमान सांगितल्यान. बोला अब्राहमान सांगल्यान. तुम्ही खायचे कपडे घातलास? कोण आपला रंग सांगता असा? कशा कलरचे कपडे घातलास? पर्पल. अरे सगळं असेच बसले. तुम्ही कसं घातला असास? येल्लो. तुम्ही कसा घातला असास? ब्राऊन. अजून कोणाचा शपथ घालून गेली असं आज. तुम्ही कसा घातला असास? मरून. ओके. म्हणजे याने काय बोललो त्या त्यांनी बघल्यान. हॅलो काय बोललो? बोला म्हणजे मला. कसा शर्ट घातला असास? बोलर बघा. बोला आपला रंग बोला 1 2 3 बोला. काय बोलता असास? आता तुम्ही बघता असास. तर अब्राहमान सांगल्यान. तर अब्राहमान त्याच सांगला असता तर त्यांनी बघले नसतला. लॉट आताच तुम्ही आता परमेश्वरानं काय सांगितलं? चला बघूया. आता ह्या गोष्टी व्यतिरिक्त परमेश्वराचं या वचन अब्राहमाकडे येऊन पोहोचला. अब्राहमा, नको भिया, तुझी ढाल आणि तुझा अत्यंत मोठा प्रतिफळ मी असोय. नेक्स्ट, अब्राहमान सांगला, हे प्रभू यहोवा, मी तर निर्वंश असोय आणि माझ्या घराण्याचा वारीस ह्यो दमिश्क घराण्याचो एलिएझर होतो. आता तू मला काय देतलं? अब्राहम का अजूनच काहीतरी बघी होतो. काहीतरी अजून वेगळा दाखवायची होतो. ऐकताच तुम्ही? काहीतरी अजून वेगळा दाखवायची होतो. ऐकताच तुम्ही? काय सांगितलं? तू नको भिया, अत्यंत मोठा प्रतिफळ कोणाचा? मी असोय. अब्राहमबाई आपलाच बघी होते. तर आता बघा 3ऱ्या मध्ये अजून जाऊया. अब्राहमान सांगले आणि अजून पण अब्राहमान सांगतो, माका तर तू वंश नाही दिलंस. विचार करून बघा. आता परमेश्वर सांगता की तुझ्याकडे ह्या असा आणि ह्यो काय सांगता की माझ्याकडे ह्या असा. तू तर माका वंश नाही दिलंस आणि काय बघतोय की माझ्या घरात उत्पन्न झालेलो जण ते वारस होतलो. अब्राहम कोणाक वारस बघी होतो? आपल्या त्या नोकराक. आणि परमेश्वर त्याला काय सांगी होतो? अजून काहीतरी. 14 वचन. तेव्हा यहोवाचं ह्या वचन त्याच्याकडे पोहोचला. ह्यो तुझो वारीस नसतलो, तुझो स्वतःचो पुत्र असतलो, तो वारीस असतलो. जर तुमका अजून एका चांगल्या प्रकारे समजायचा असा तर आपण वाचूया उत्पत्ती 13वा अध्याय 14वे वचन. तुम्हाला समजायचं लागतं कशी गोष्ट येता असा. परमेश्वर आणि अब्राहमाच्या मध्ये पहिल्यांदा पण गोष्ट झालेली होती. पहिल्यांदा नव्हता जेव्हा ह्या टॉपिक वरती परमेश्वर आणि अब्राहम बोलत होते. तेव्हा लोत अब्राहमासून वेगळं झालो. तेव्हा त्याच्या पश्चात परमेश्वरानं अब्राहमाक सांगितल्यान, डोळे उठवून थैसून तू असस थैसून
उत्तर, पूर्व, पश्चिम 40 दृष्टी कर. परमेश्वर अब्राहमाक शिकवून कसा जगाचा असा. परमेश्वर अब्राहमाक शिकवून काय करूचा असा. जय असं थंयसून बघूक सुरू कर. परमेश्वर सिद्धांत त्याका शिकवायला चाललो होतो. तर अब्राहमाने बरोबर केले. त्यांनी काय केलं बघितल्यान. अब्राहमान बघितल्यान. तर लूत अब्राहमापासून वेगळं झालो आणि त्यानंतर परमेश्वराने अब्राहमाक सांगितल्यान डोळे उठवून जसून जय तू असस थंयसून उत्तर, दक्षिण, पूर्व, पश्चिम 4 दृष्टी कर. नेक्स्ट. जेवढी भूमी तुका दिसाने येता. बोला जेवढी भूमी तुमका दिसाने येता. हॅलो. जेवढी भूमी तुका दिसाने येता. बोला जेवढी भूमी तुका दिसाने येता. परमेश्वराने अब्राहमाक पूर्ण विश्व नाही दिलेल्यान. तास बोला परमेश्वराने अब्राहमाक पूर्ण जग नाही दिल्यान. अब्राहमान पूर्ण जग घेतल्यान. हॅलो दोघांमध्ये खूप मोठा अंतर असा. बरोबर असा. दोन्ही लाईनमध्ये खूप मोठा अंतर असा. परमेश्वराने अब्राहमाक पूर्ण जग नाही दिल्यान. परमेश्वर सांगल्यान जेवढी भूमी दिसाने येता. पण अब्राहमान बुद्धिमान होतो. त्यांनी म्हटल्यान जेवढी जमीन दिसाने येता मी पूर्ण जग बघतोय. लॉट तुम्ही खूप वेळा ओहो प्रभून जेवढा दिलं नसा. गोष्ट एवढी नाही असं की प्रभून किती दिलं नसा. गोष्ट याची की तुम्ही किती घेतला असाच. जर तुमच्याकडे 500 असत तर तुम्ही काय केलं. प्रभून तुमचं पूर्ण जग दिलं ज्यात तुम्ही किती घेतलास 500. आता असं 500 तर प्रभूची नाही गोष्ट तुमची असा. तुम्ही 500 घेतलास. अब्राहम बुद्धिमान होतो. जेवढी भूमी तुका दिसान येता ते सगळ्यात मी तुका तुझ्या वंशाक युगानुगासाठी देतलंय. प्रेज द लॉर्ड. अब्राहमाचं काम काय होता. जपर्यंत 14 वचन आपण आता वाचलं. अब्राहमाचं काम काय तरी होता. 14 वचन. लोत अब्राहमापासून वेगळं झालो. त्याच्या पश्चात योहान अब्राहमाक सांगितल्यान ओ हालेलुया. याच कारणाचा की तुमका योग्य लोकांबरोबर जगाचा असा. योग्य लोकांसोबत जगाचा असा. परंतु तुम्ही चुकीच्या लोकांबरोबर असाच तुम्ही योग्य गोष्ट बघू पण नाही शकाचास. याच कारणाचा की तुम्ही चुकीचे मित्र नाही बनवू शकणार. असत आहे. लूत आणि अब्राहम वेगळे झाले. आता अब्राहम बरोबर बघू शकलो. खूप वेळा आपले मित्र आपल्या योग्य बघूक नाही देणार. मोठेपणा इच्छितो ते म्हणजे सोडा ना. त्याच्यामध्ये जास्त मेहनत करू बघतो. ते म्हणजे कशात जास्त मेहनत करतं ना. काही तू स्वतः पकवतो आहे सर. चल आपण करूया. चल जाऊया. असेल आपण ते करतले जाऊया. खूप वेळा याच कारणाचा की तुम्ही कोणावर लग्न करतात खूप इम्पॉर्टंट असा. तुमच्या मित्राचा खूप इम्पॉर्टंट असा. तुम्ही उठतास बसतास खूप गरजेचा असा. असं तर नाही ना कोणी तुमच्याकडे पण लूत चिपकलेलो असा. तुमचं दर्शन काय करता छोटा करता तर असा. तेव्हा जेव्हा लोत अब्राहमापासून वेगळं झालो त्यानंतर पण तसं खूप वेळा आपण खूप मोठी गोष्टी करू इच्छितो. परमेश्वर सांगता एका सोड गोष्टीक सोड माणसाक सोड. आम्ही त्याला नाही सोडू इच्छितो कशाक. आम्ही इमोशन्सने जगतो. म्हणून बघा लूत काय होतो अब्राहमाचो भाचो का अब्राहमान ठेवलेल्या. माहिती होतं की अब्राहम पुढे कधी जातलो जेव्हा लूत वेगळं होतो. लॉर्ड. लोत अब्राहमापासून वेगळं झालो. बोला वेगळं झालो. सांगा जेव्हा वेगळं झालो. त्यामध्ये परमेश्वराने तुमच्यापासून खयची गोष्ट सांगितल्या ना असं तुमका माहीत असताना. प्रश्न हा असा की तुम्ही सगळ्या गोष्टी वेगळ्या करू शकतास. खूप वेळ झाला माझ्या जीवनात परमेश्वराने माझ्यापासून खूप गोष्टी वेगळ्या करू सांगितलेल्या. पण मी बुद्धिमान होते. आता पण असं आहे. त्या परमेश्वराने ह्या गोष्टी सोड तेव्हा मी सोडलोय. लगेच सोडलोय. मला माहित होता जोपर्यंत गोष्ट नाही सोडत मी त्या नाही बघू शकतोय. मी बघू शकतोय. जे मित्र माका चुकीचं दाखवू शकतात. ज्या कुटुंबातले माका चुकीचं दाखवू शकतात. प्रेज द लॉर्ड. त्याच तुम्ही असंच का नाही तुम्ही जेव्हा आपण योग्य जगतो तेव्हा लोक आमका चुकीच्या रस्त्यावर घेऊन जातात. तुमचा भला करतात नाही करणार. बी केअरफुल. लक्ष देवा तुम्ही कोणासोबत जगतास. कोणासोबत उठतास बसतास काय ऐकतास. काय तुमच्या अभिलाषा असत. खरं तुमच्या दर्शनात ते छोटा नाही करतीत. प्रेज द लॉर्ड. डोळे उठवून ज्या स्थानावर तू असस थैसून ज्या स्थानावर तू असस थैसून तुमका ताना बघूचा थैसून जय तुम्ही असास जय असास थैसून तुमका बघूचा असा. जय असा थैसून बघूचा असा. थैसून बघूचा असा. तुम्ही रस्त्यावर राहतास तर रस्त्याक नको बघू. रस्त्यावर सून बघा. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. समजला तुमका. काय बघतात रस्त्याक. आम्ही परमेश्वर रस्त्यावर असो कधी ना सांगितलं रस्त्यावर बघा. रस्त्याने काय सांगले रस्त्यावर सून बघा. जाऊकीची दस्ता बघा. प्रेज द लॉर्ड. असं असता नको बघू. लो तास तुम्ही माझ्या गोष्ट समजता असा
तुला जय असाच थंय नको बघू, तुला जय असाच थंय नको बघू. पण लोक काय चुकी करतात, जे अब्राहमान पण केल्यान 15 मध्ये. अब्राहम काय सांगे होतो, अब्राहम त्याकाच बघत होतो त्याच्या आसपास असा. पण परमेश्वरानं अब्राहमाक शिकवलेलं होतं, जय असंच थैसून बघ, काय कर, थैसून बघ, थैसून बघ. 15 अध्याय मी बोलतो असं आता. तेवढी भूमी, थांबा, बोला जेवढी भूमी, तर परमेश्वरानं अब्राहमाक पूर्ण विश्व दिल्यान का अब्राहमान पूर्ण विश्व घेतल्यान? हॅलो 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 हॅलो. परमेश्वरानं अब्राहमाक पूर्ण विश्व दिल्यान का काय अब्राहमान पूर्ण विश्व घेतल्यान? परत बोला, परमेश्वरानं अब्राहमाक दिल्यान का अब्राहमान घेतल्यान? तर तुमच्या बँक अकाउंटमध्ये काय नाही असेल, तुम्ही काय नाही देऊ शकणार असास, तर एवढाच घेतला असास तुम्ही. सिम्पल. दिला तर परमेश्वरानं खूप काय काय असं. आम्ही आताच म्हटलं, क्या नहीं दुया तूने सब कुछ पाया. तर मी मध्ये जे लोक म्हणतात सगळं काय मिळवलं, लक्ष येतात का फक्त गाण्याकच म्हणतात असत. क्या नहीं दिया तूने सब कुछ पाया मैंने. आणि या गाण्या म्हटल्यानंतर म्हणतले प्रभू 5 रुपये देवा. आता तर म्हटलं सगळं काय मिळवलं. आता तर म्हटलं सगळं काय मिळवलं. आता तर म्हटलं असतं सगळं काय मिळवलं. ते बनवून जावं ना सगळं काय मिळवलं त्याच्यावर. लॉर्ड त्यापासून लांब कशाक निघान गेलास. हालेलुया. आता वचन असा काय असं आता वचन तुमच्याकडे कशा गेला की तुमच्या बघूसाठी काय करीत, मदत करीत. लॉर्ड ऐकताच तुम्ही करीत, बघू करीत. सफरचंद काय दिसला, तर मी बोलले सफरचंद बोलायचा नाही असा. काय दिसा येईल डोक्यात, काय येईल तुझ्या डोक्यात सफरचंद येईल. म्हणजे मी कशाक बोलले की तुझ्या डोक्यात काय गोया सफरचंद. तसाच ज्या परमेश्वराचं वचन येता त्या परमेश्वर काय इच्छिता तुम्ही बघा. प्रेज द लॉर्ड. वचन बेकारमध्ये नाही ना. प्रेज द लॉर्ड. खूप जणांना नाही समजणार. तर वचन सांगता की तुम्ही सफलता असास, तुम्ही काय बघतास, मी सफलता असय. प्रेज द लॉर्ड. मी नाही म्हणणार प्रभू मी सफलता नाही असय. प्रभू माझ्याकडे घर पण नाही असा. प्रभू मोठी गाडी पण नाही. प्रभू कोणी सांगल्याने सफलता असा. ज्यांच्याकडे मोठी घरं असत, त्यांच्याकडे मोठी गाडी असत, त्यांच्या शहरात आजार असत, सगळ्या पैशाने ते त्यांचे आजार बरे नाही करू शकणार असत. मुलं ड्रग्स ॲडिक्ट असत, पूर्ण पैशान मुलांचे ड्रग्स नाही सोडवू शकणार असत. सुद्धा 4 पोरींची चक्कर असा, बायकोचं 4 पोरांची चक्कर असा, काय नाही करू शकणार असत. सफलता असा ती सफलता असा. सांगू ज्या मोठी गाडी येतली, मोठा घर येताला म्हटले कधीपासून सफलता होऊ लागली. तुम्ही सफल तेव्हा असास जेव्हा तुम्ही ता करतास त्या परमेश्वर तुम्हाला करूसाठी सांगले नसा. तुमका परमेश्वर तुम्ही सफलता असास तो सांगले नाही की भरपूरशा लोकांनी परमेश्वराच्या वचनाक आपल्या फायद्यासाठी यूज केले नाही असा. जेव्हापासून मी ख्रिश्चन झालं असं पहिल्या दिवसापासून परमेश्वर माझी साक्ष असा. सुरुवात केलं तर विचारा मी बघतो मी सफलता मी फक्त एक गोष्ट बघतोय, सगळ्या स्टेडियम अंका येशू ख्रिस्तासाठी भरतोय. येशू ख्रिस्ताच्या नावात मी बोलते मी सफलता असा. मी लक्ष देतोय हो तुम्ही पहिलं माझं $1 अरब देऊ शकतलंय येशू ख्रिस्ताच्या नावात. मी 6 तास एकत्र झोपान अन्य भाषा बोलू शकते प्रत्येक दिवशी. मी एकदा पण नाही बोलणार, पण मी इच्छितोय माझ्या जीवनात एक वेळ असा 100 दिवस कायम मी 6 तास कायम बोलू शकतो अन्य भाषा. मी माझ्या बायबलला अजून खोलीन समजू शकतलंय. पास्टर ख्रिस समजतं ही सफलता असा. माझ्या सफलताचे मापदंड वेगळे असत. मोठी गाडी आणि मोठा घर सफलता नाही असा. मला माहित आहे अशा खूप जणांसाठी मी प्रार्थना करते रोज. लॉर्ड जी त्रासात असत आम्ही आडे येतात पास्टर आमची हेल्प करा. तुमका खूप जणांचं मी पास्टर असय. त्याच्याकडे गाडी असत आणि घर असत शांती नाही असा. अशा खूप जणांचं मी पास्टर असय. मला माहित आहे सफलता ती नाही असा. हॅव टू मेक टू राईट पिक्चर. प्रेज द लॉर्ड. हा 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 तास तुम्ही तर बोला मी सफलता असय. तर तुमची सफलता का असा, तुमचं सेल वाढता असा. प्रेज द लॉर्ड. तुमची ऑफरिंग वाढता असा. हालेलुया. बघू आपल्या नोकरी की तुमच्या नोकरीच नाही त्याला अब्राहमाकडे काय नव्हता. परत एकदा बोला अब्राहमाक परमेश्वरान पूर्ण विश्व नाही दिल्यान. अब्राहमान घेतल्यान. तर ह्या तुमच्यावरती असा की तुम्ही काय घेताच. प्रेज द लॉर्ड. तुमका पहिला बघूचा असा काय करूचा असा काय बघूचा असा आपण परमेश्वर सांगता असा. तर तुम्ही काय नाही बघू शकणार तुमका जग दाखवता असा.
तुमका ताच बघूच असा वचन सांगता असा तर बुद्धिमान व्हा. सफलताचा चुकीचं चित्र नाही बनवू शकणार. खूपशे लोक सफलतेच्या मागे धावत राहतात. घर नाही तर मी सफल नाही. એટલે कसा विचार करतास तुम्ही? जर तुमच्या सेलमध्ये 1000 लोक असतात तर मी तुमका सांगते तुम्ही सफल असास. प्रेज द लॉर्ड. तुम्ही रस्त्यावर राहून पण काय असतास एक सफल असास. तुला मी रस्त्यावर राहून पण सफल असे. तर तुमच्या सेलमध्ये किती लोक असतात? 1000 लोक. तुमका सांगता असे परमेश्वर तुमका काय म्हणतलो? सफल. परमेश्वर तुमका असफल नाही बघूचो. तुमच्या बँक अकाउंटमध्ये 100 रुपये नसाते पण तुमची पार्टनरशिप किती आहे? 10 लाख रुपये. परमेश्वर तुम्हाला काय बघतलो? सफल. कारण ह्या परमेश्वरावरती असा. परमेश्वर डिसाईड करता की कोण सफलता कोण सफलता नाही असा. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. लो असाच काय ते लोक असत बोला मी सफलता असय सफलता असय बोला जा बघतलास तर बघतलास. आता समजलं मी काय सांगलंय? ह्या काय झाला पासून काय सांगलं नाही. जा बघतलास तर बघतलास. सिंपल. ज्या वचन येता त्या तुम्ही जा बघतास ताच तुमका दिसतला जगात तुमका दिसाने येऊचा असा. प्रेज द लॉर्ड. समजलं तुमका? पहिला तुमका काय बघूचा असा आत्म्यात नंतर तुमका काय दिसाने येतला भौतिकतेत. जर तुम्ही विश्वास केला असास तर तुमचा विश्वास 2 गोष्टींनी बघू शकतो. तुमच्या शब्दांनी आणि तुमच्या कार्यांनी. सिंपल. तर तुमका कधी चेक करू शकता की तुम्ही विश्वास केला नाही केलास तर तुम्ही आपल्या शब्दांका ऐका शकतास आणि आपल्या कार्यांका बघू शकतास. विचार करून बघा. एक नवरा बायको असत आणि असे डॉक्टरकडे गेले. अरे गेले शिडी चढण गेले. अरे नवीन नवीन लग्न असा माझ्या बायकोक चेक करा. डॉक्टरांनी बायकोक चेक केल्याने आणि सांगल्याने तुमची बायको गर्भवती असा. ती महिला जर ते गेलेले लोक असे गेले समजला गर्भवती असा. आता कशी उतारतली? किती जणांका माझी गोष्ट समजता असा येता समजता. कारण तिने काय म्हणले मी का असं आता धावना पळणा बंद कसं चालतली. नवरो पण सांगतलो ये मात का धावना पळणा बंद. प्रेज द लॉर्ड. जर घुसाच्या आधी त्यांचं चायनीज भेळ खाऊचो प्रोग्राम होतो. नवरो सांगतलो आता गर्भवती असंच घराकडे जाऊन कच्चा अंडा खायवतोय. आता चायनीज भेळ बंद. पण आता काय झाला असा गर्भवती झाली असा. प्रेज द लॉर्ड. जेव्हा तुम्ही विश्वास करतास तर विश्वास करून दिसेना तुलो शब्दांनी कार्यांनी. सफल माणसांचे शब्द असतात. सफल माणसांचे काय काम करूची पद्धती असतात. प्रेज द लॉर्ड. ऐकताच तुम्ही? सफल माणूस खायच्या पण गोष्टी हलक्यात नाही घेणार. सफल माणसासाठी प्रत्येक गोष्ट गरजेची असा. सफल माणसासाठी प्रत्येक गोष्ट गरजेची असा. सांगू शकता प्रत्येक गोष्ट गरजेची कशी असू शकता? म्हटले कमॉन. तुम्ही बायबल वाचला तुमका समजलं की प्रत्येक गोष्ट गरजेची असा. इफेक्टिव्ह नो. किती पण श्रीमंत कशाक ना असा दे. जर मी तुमका सांगीन एक माणूस ठेवा मी अरबपती कोणी पण कोण असा दे मी तुमका सांगीन तुम्ही मग प्रत्येक दिवशी सांगा ती केस तुमचे गळले. अरबपती पण नाही सांगू शकतो की तिचे किती केस गळले. मोजू शकतो लो जरी मोजून जरी घेतले पहिली गोष्ट तर मोजूच नाही शकणार. मोजू शकता काय? 24 तास जर लोक हे ठेवले आणि जर मोजीत राहले नाही होऊ शकायचा. तोच माणूस कंटाळतो लो काय लावून ठेवला तुम्ही लोकांनी काम कसं करू. आंघोळ जातो त्यांना तो घेऊन जातो काय तो 2 वाहन गेले तर. प्रेज द लॉर्ड. लो सांगता परमेश्वर आपल्या केसांची पण काय ठेवता शोभ ठेवता. खूप जणांसाठी या गोष्टी गरजेच्या नसतात. आपली बॅग तशीच सोडून देतले. तुम्ही अजून श्रीमंतीसाठी तयार नाही असाल. तुमचं जीवन बघून सांगू शकतो तुम्ही श्रीमंतीसाठी तयार नाही असा अजून. कारण तुमचं जीवन दाखवणार नाही की प्रत्येक गोष्ट गरजेची असा. फोन हरवलो पडलो तुटलो स्क्रीन तुटली म्हटलं अजून पण तुम्ही तयार नाही असाल मोठ्या गोष्टींसाठी. कारण त्याच्यासाठी तयारी लागता. जगण्याची पद्धत असती. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. विश्वास कधीच नाही शब्दात आणि कार्यांमध्ये. प्रत्येक गोष्ट गरजेची. बाजूला सांगा प्रत्येक गोष्ट गरजेची असा. प्रत्येक गोष्ट गरजेची असा. प्रत्येक गोष्ट गरजेची असा. हालेलुया. आय डोंट टेक इट लाईटली. तर विश्वास कसा दिसून येता शब्दांमध्ये आणि कार्यांमध्ये. दिसून येता शब्दांमध्ये आणि कार्यांमध्ये. प्रेज द लॉर्ड. तर जेव्हा तुम्ही विश्वास करतास की तुम्ही सफलता असाच तुम्ही त्या हिशोबाने जगतास. तर कोणाकडे भांडा नाही शकणार. कारण तुम्हाला काय असा उद्धार. प्रेज द लॉर्ड. त्याच तुम्ही खयची पण संधी तुम्ही सोडणार नाही. कोणाका सुवार्ता ऐकवची. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. असाच काय खायचा वर्ष असा ढगांच्या एकत्रीकरणाचा. बोला ढगांच्या एकत्रीकरणाचा खायचा वर्ष असा
तो खूपच इम्पॉर्टंट मेसेज आसा तुमकां समजता आसा. आपल्याला वाचया Ecclesiastes 11:3. जेव्हा ढग पाण्याने भरलेले असत तेव्हा ते एका जमिनीवर फेकून देतात. ग्लोरी. जर ढग जेव्हा पाण्याने भरलेले असत तर ते काय करतात, जमिनीवर फेकून देतात. आता जर वर्ष असा ढगांच्या एकत्रीकरणाचा त्याचा अर्थ असा खूप सरळ असा. पहिले तुम्ही आकाश बघितलास, जर तुम्ही बाहेर जातालास तर तुम्हाला काय दिसतला, पूर्ण निळा आकाश का छोटे छोटे ढग दिसतले. पण तुम्ही त्रासात असास, तरी घेऊन येतालास त्यावेळी येतालास तुम्ही मुंबईत जानेवारी, तुमका ते छोटे छोटे ढग दिसतले, सफेद ढग तरी घेऊन नाही येतालास. पण हेच जर ढग तुमका जूनमध्ये मुंबईत दिसान येतील, तुमका माहिती असा एक छोटो ढग असा, पण ढग काय होतले असत एकत्र. हॅलो, बोललास तुम्ही कधी ही ढग काय होतात एकत्र होत असत. दिव शब्द यूज केला असास आणि वापरल्याने असा ढग एकत्र होतात. काय होतात ढग एकत्र होण्याचा अर्थ काय असा, छोटो वालू हय येता, छोटो वालू कडे येता आणि सगळे ढग काय होतात एकत्र. त्या वर्ष खयचा असा ढगांच्या एकत्रीकरणाचा. लॉर्ड, आकाशातले ढग नाही ते सफलतेचे शब्द ते तुम्ही बोललेला असते सगळे काय होतात एकत्र होत असत. लॉर्ड, हालेलुया. समजता तुमका, तकडसून तुम्ही 4 वर्षापूर्वी बोललेलास सफलता असे ता काय होता असा एकत्र. काल तुम्ही बोललेलास मी सफलता असे ता काय होता असा एकत्र. सगळे ढग काय होतात एकत्र होत असत. प्रेज द लॉर्ड, हालेलुया. असा जसं जानेवारीमध्ये ते ढग एकत्र होऊचे नाही असत, ढग कधी एकत्र होतले जूनमध्ये. तसाच ह्या आतूनच्या स्तरात खयचो वेळ असा ढगांच्या एकत्रीकरणाचो. आम्ही बोला होतो, जे आम्ही प्रार्थना करी होतो, विश्वास आम्ही दाखव होतो, जे आमचे आशा असत त्या सगळ्यांचे ढग काय होतात एकत्र होतात. प्रेज द लॉर्ड, हालेलुया. ऐकतास तुम्ही काय करतास ते का बघतास माझे ढग एकत्र होतात. हालेलुया. मी सफलता असय, बोला मी सफलता असय, मी सफलता असय, पुढे वाढता असय, मी अनुग्रहान भरलेलो असय, आशिषित असय. तुम्ही काय करतास, तुमचे अंकाचे तुम्ही आतापर्यंत तकडे पसरलेले होते माता ह्या काय करता, सरळ जाऊन तुम्ही ढगांका भरता असा. प्रेज द लॉर्ड, हालेलुया. आमची प्रार्थना काय झाली खराब नाही झाली असं ढगांका एकत्र होऊचं लागतं. काय सांगलं मी, ढगांका एकत्र होऊचं लागता. ढग काय करू शकतील, पाऊस पडू शकतात. तर तुमका फिजिक्स माहिती आहे, तुमका समजतं की मी काय सांगता असं. सर एक ॲटमॉस्फेरिक चेंज होऊचं लागता, एक वातावरणात बदल होऊचं लागता, कधी तिचं प्रेशर क्रिएट होऊचं लागता. तिथं नका गोष्ट समजता असा. पण असं फिजिक्स वालो वाचून गेलो फिजिक्स. एक ॲटमॉस्फिअर चेंज होऊचं लागता. याच्या आधी काय होत पाऊस पडात. जेव्हा तुम्ही बोलता असाच तुमचे ढग काय होतात एकत्र होतात. प्रेज द लॉर्ड. आपण आत्महत्या त्या वेळेत असो ग्लोरी. प्रेज द लॉर्ड. आताच तुम्ही काय म्हणतास, मी सफलता असय, मी सफलता असय, मी सफलता असय, पुढे वाढता असय, मी पुढे जाता असय. तुमका लक्ष देऊचं असता का ही सफलता कशा हिशोबाने होची असा, परमेश्वराच्या हिशोबाने. प्रेज द लॉर्ड. चुकीचा नको बघू. ऐकता असास की सफलतेचा अर्थ काय असा 4 माळ्यांचा घर आणि लिमोसीन. जर तुम्ही ताप बघला असता त्रास असा काय वाटतं. पहिल्यांदा कोणतरी मग रोलेक्सची घड्या गिफ्ट केल्या. पास्टर माझे जनरल पास्टर होते त्यांना दिले मी रोलेक्सची घड्याळ. ती महाग असता ना, जवळजवळ 1.5 लाखाची घड्याळ होता. खूप वर्ष आली, 7-8 वर्ष आली. 7-8 वर्षापूर्वी मला बर्थडे गिफ्ट कोण दिली आणि मी पास्टरांना दिलं जाऊन. पास्टर मी एवढं मोठं नाही झालं असं की रोलेक्सच्या घड्या घालून फिरा. माझ्याकडे ते सफलता नव्हतीच त्यावेळेक. दुसरं कोण असतो म्हणणं असतो तो खुश होतो, तो म्हणणं असतो मागा रोलेक्सचा घड्या भेटला. मी नाही त्याच्यातलं ना असं. कधी या गोष्टींपासून मूव नाही झालंय, त्या गोष्टींची व्हॅल्यूच नव्हती. पण त्या घड्या काय दिले गिफ्ट. मला वाटला या डोके खराब करतली, मी जाऊन देतोय जाऊन. सफलतेचा मापदंड नाही म्हणे होतंय. पण हो म्हणून मग रोलेक्सची घड्याळ दिल्या तर मी सफल असं आहे. एवढं एवढं नाही असं की मी सफलता ह्या गोष्टींनी मापूक लागेल. मी एवढं एवढं नाही असं. प्रेज द लॉर्ड. तुम्ही आपली सफलता नको तेव्हा नको करू की हो, तेव्हा जेव्हा तुम्ही ब्रँडेड कपडे घालतास, ब्रँडेड चप्पला घालतास. नाही, तुमची सफलता कशी असा पार्टनरमध्ये काय असास टॉप 100 पार्टनर. प्रेज द लॉर्ड. नाही की तुम्ही चांगले कपडे घालता आणि टॉप 100 मध्ये तुमचं नावच नव्हता. सगळं मेकअप घालून तुमचं टॉप 100 मध्ये नाव नव्हतं. प्रेज द लॉर्ड. नको होऊ देवाचा. सफलतेत काय करा, योग्य जागेवर ठेवा. बोला योग्य जागेवर ठेवा. योग्य ढग भरा. सांगा योग्य ढग भरा. सांगा योग्य ढग भरा. परमेश्वराने येशू ख्रिस्ताचं नाव परमेश्वरासाठी नाही दिलं ना असं तुमका. आतापर्यंत तुम्ही मिळवलेला कार मिळवसाठी, तर आता कोणासाठी करा त्याला वाढवसाठी. त्याच्यावरती लवकर काम करत आला. प्रेज द लॉर्ड. हॅलो, आताच तुम्ही
ते येशू ख्रिस्ताचं नाव परमेश्वरान तुमका आपल्या घर वाढवण्यासाठी नाही दिलं नसा. येशू ख्रिस्ताचं नाव तुमका नवीन कार मिळवण्यासाठी नाही दिलं असा. येशू ख्रिस्ताचं नाव कशासाठी दिलं असा? तो शेजारी जो येशू ख्रिस्ताक नाही जाणना त्या आत्म्याक शैतानाच्या हातातून काढून परमेश्वराच्या राज्यात आणण्यासाठी दिला असा. प्रेज द लॉर्ड. ऐकताच तुम्ही येशू ख्रिस्ताने काय सांगितल्यान? तुम्ही माझ्या नावात काय करताला? शैतानाक हलवतलास. तिने सांगितलं तुम्ही माझ्या नावात घर बांधतालास. वाचा बायबलचा. स्वर्गातून पृथ्वीचो सर्व अधिकार म्हाका दिलेलो असा. माझ्या नावात काय करताला? शैतानांका, आजाऱ्यांका ह्या काम असं ह्याच्यासाठी दिला असं नाव. मग फक्त हो परमेश्वरा, हो मी येशूच्या नावात घर ग्रहण करतोय म्हटलं. खयच्या बायबलमध्ये लिहिलं असं? या खयच्या बायबलमध्ये? तयारीच्या वेळेस आणि चर्चला बुद्धी यायची लागतली. हालेलुया. चर्चला काय यायची लागतली? बुद्धी. त्या गोष्टीसाठी वापरूचा असा ज्या कामासाठी ते दिलेला असा. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. तुझं नाव कशासाठी दिला होता? शैतानांका हटवसाठी. बायबलमधलं बोलतंय का बायबलच्या बाहेरचा बोलतोय? काय लिहिलं असा बायबलमध्ये? त्या नावात शैतानांका हकलव झालास. या बाकीचा खर्च शिकलास तुम्ही. माझ्या नावात फस्ट मका जिंकतलंय, मुलगी मका आवडतं का, मी बायको बनवतलंय, त्याच्यासाठी मी प्रार्थना करतलाय. खयच्या काय सर असाच भाऊ नाव तुम्ही खय वापरता असाच. लॉट बाबा बंगाली व्हायला झालास तुम्ही आज. बाबा बंगाली. मुलीचं वशीकरण मंत्र शिकलास तुम्ही. भरपूर तरुण लोकांनी येशू ख्रिस्ताचं नाव याच्यासाठी वापरले नाही असा. फक्त मुलगा भेटलो चांगला वाटला, मध्ये बाकी कोण नाही असा. फर्स्ट टाइमच असा त्याच्यावर लगीन होऊ शकता. परमेश्वर आहे मुलाक मी माझ्या नवऱ्याच्या रूपात ग्रहण करतोय म्हटलं. अजून तर नवरो बनलो ना असा आणि नवऱ्याच्या रूपात आधीच ग्रहण करता. बनलो ना असा पण मुलगी काजू आधीच नवऱ्याच्या रूपात बघता असा. प्रेज द लॉर्ड. आणि नवरो बनलो आणि नवरो बनणं अजून लिडर नाही असा. त्याच्या गोष्टीचा नवरो असा तो. जर मी बायको असं माझी नवरो लिडर नाही असा, बेइज्जती यार असं माझी. माझा नवरो सगळ्यांचा नोकर, माझ्या भडकूक सुरू करतो. लिडर बना. लॉर्ड. हॅलो. ते बघलाच नाही ती राजा महाराजांची पिक्चर? राणी काय सांगायची? आमचोच मुलगो राजकुमार बनतलो, आमचोच मुलगो. तुम्ही बायको असं आपल्या नवऱ्याक काय भडकवतास? नोकरी करा, धंदो आपल्या बसतो नाही असा त्याच भडकवतास तुम्ही. बुद्धिमान व्हा. प्रेज द लॉर्ड. नवऱ्याक काय बनवा? चर्चमध्ये लीडर. काय बनवा? रोज सकाळी संध्याकाळी. काय झाला? लीडर बनलास का नाही बनलास? तू जॉब नाही दिलंस, असं येतलं कुठे तरी येतलंच नाही. पहिल्यांदा लीडर बना. प्रेज द लॉर्ड. या काय असा खरी बायको काय असा? या असा बायको नवऱ्याचं काळजी घेता असा. प्रेज द लॉर्ड. नवऱ्याची काळजी ही ना असा की तुम्ही खाऊन त्याका मोठा पॉट पुढे काढलास. तू कोण असा जी नवऱ्या काय करता असा? लीडर. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. काय करा? बोला योग्य जागा, बोला योग्य जागा, बोला नावाक योग्य जागेरी वापरा. त्याच तुम्ही ढग काय होते जेव्हा भरतले तेव्हा स्वतः खाली करतले. तुमची आशा. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आशा तुमचे काय असत? आशा. असं मी काय सांगितलं मगाशी, विश्वास कशा दिसून येतात? शब्दांमध्ये आणि ॲक्शनमध्ये, कार्यांमध्ये. जसं आता खान साहेबांका बोलला गेला दोन खानांका की तुम्ही काय असाच कर्ण अर्जुन. आता दोन खान साहेब काय बनले? कर्ण अर्जुन. कशात घुसले? कॅरेक्टरमध्ये. कशात घुसले माहित आहे ना पिक्चर कर्ण अर्जुन. मेरे कर्ण अर्जुन आएंगे, मेरे कर्ण अर्जुन आएंगे. दोन्ही कर्ण अर्जुन काय असत? एक सलमान खान, एक शाहरुख खान. पण जसं डायरेक्ट नाही बोललो पिक्चरमध्ये तुम्ही काय असाच? कर्ण अर्जुन. दोन्ही मिया भाई नाही वाटवते. दोघांनी आपली बॉडी लँग्वेज काय केल्याने? चेंज केल्याने. ते काय वाटतं तशा तोंडासून? हिंदू. कशात घुसले? कॅरेक्टरमध्ये. का नाही म्हणा होतो त्यांच्या चलण्याक बघून, त्यांच्या बॉडी लँग्वेजला बघून नाही. त्या रोलला काय होतं त्याला? कन्व्हिन्सिंग ॲक्टिंग तीच चांगली असायची, ॲक्टिंग नाही वाटायची. प्रेज द लॉर्ड. माझी गोष्ट समजली. बोला ॲक्टिंग तीच चांगली असायची, ॲक्टिंग नाही वाटत. तुम्ही जेव्हा परमेश्वर सांगता तुम्ही सफलता असाच, तुम्ही कशात घुसताच? कॅरेक्टरमध्ये. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. ऐकताच तुम्ही तुमच्या पूर्ण जीवातून काय दिसून येता? सफलता. हालेलुया. तुम्ही दिसान नाही येणार त्याच सांगता तुम्ही जिवंत नाही असास.
तुमचं जीवन कशात लपलेला असा? ख्रिस्तात लपलेला असा. तुमच्या आतपासून कोण दिसणार नाही ना, तुमच्या आतपासून कोण दिसता? ख्रिस्त. प्रेज द लॉर्ड. तुम्ही कशात घुसला असास? कॅरेक्टरमध्ये. कशात घुसला असास? कॅरेक्टर. काय दिसणार येतास? ख्रिस्त. तुमका कोणापासून त्रास नाही असा, कोणाचं वाईट नाही इच्छिनास. डोक्यात काय असा? सेल वाढवना. डोक्यात काय असा? पार्टनरशिप वाढवना. डोक्यात काय असा? प्रत्येक माणसा कशी ख्रिस्तापर्यंत आणणा. तुम्ही कशात घुसला असास? कॅरेक्टरमध्ये. ग्लोरी. ऐकतास तुम्ही? कशात घुसला असास? कॅरेक्टरमध्ये. तुम्ही कशात होतास? कॅरेक्टरमध्ये. तुम्ही काय असास? ख्रिस्ती. ख्रिस्ती ह्याच काम दिलेलं असा. ख्रिस्ती कशात असा? कॅरेक्टरमध्ये. वाचूया 2 Corinthians 5:17. वाचूया या प्रोग्रेशन बघूया. असा जर कोणी ख्रिस्तात असा तो नवीन सृष्टी असा, गोष्टी होऊन गेल्या असत. बघा, बोला बघा. कोणाची गोष्ट येईल बघण्याची. बघा सगळ्या गोष्टी काय असत? नवीन. कोणाची गोष्ट बोलता? ख्रिस्तीची. ख्रिस्तीची गोष्ट चालू असा. हॅलो स्क्रिप्ट. तुमचा डायरेक्टर तुमका सांगता कसा ऍक्टिंग करूची असा. ठीक आहे. किती लोक असतात माझ्यासोबत. पिक्चरची स्क्रिप्ट. ऍक्टिंगचा खूप शौक असा ना, ऍक्टिंग बनायचो. पण तुमका मी आता ते चांगली ऍक्टिंग करत असतो मी. जर कोणी ख्रिस्त असेल तो एक नवीन सृष्टी असा. काय म्हटलं? नवीन सृष्टी. नवीन सृष्टी असं आहे. नवीन सृष्टी असं आहे. गोष्टी होऊन गेल्या असत. गोष्टी होऊन गेल्या असत. बघा सगळ्या गोष्टी नवीन झाल्या असत. समजताच तुम्ही? तुम्ही कशाच प्रकारे, ह्या नाही की तुम्ही 17 वर्ष असन गावामध्ये लग्न केलं असास. कशी जुनी गोष्ट तुम्ही अजूनपर्यंत जगता असास. कसं जीवन जगता असास तुम्ही. मध्ये राहून तुमका घरातल्या गावाच्या घरातली पडलेली असा. गावातला घर मोठा होत. गावातला घर मोठा होत. म्हटलं हे जुने गोष्टी कधी सोडतालाच तुम्ही. तुम्ही नवीन सृष्टी असा. समाजासारखे नाव विचार करू शकनास. तुम्ही आपल्या खानदानासारखं नाव विचार करू शकनास. जगान तुमका बोललेले सफलतेची मापदंड ती तुमच्या डोक्यात नाही येत आता. पण तुम्ही काय असता? नवीन सृष्टी. पण आता आपल्या सुनेक नाही सांगणास अरे एक नातू दी. कशाक नाही निघाली तोंडातून? नात कशाक नाही निघाली तोंडातून? सगळ्या गोष्टी का नवीन होऊ लागतात. प्रेज द लॉर्ड. ऐकताच तुम्ही? कॅरेक्टर. कॅरेक्टर मग कशात असतो? नवीन सृष्टी. सृष्टीचा काय असा? नवीन कॅरेक्टर. द लॉर्ड. लो जर याच्यासाठी जर कोणी दिसतात असत, जर तो नवीन सृष्टी असा. जुन्या गोष्टी होऊन गेल्या असत. बघा सगळ्या गोष्टी नवीन झाल्या असत. नेक्स्ट. हा 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 हा. हे सगळे गोष्टी आमच्या कुटुंबाकडसून असा. आमच्या कुटुंबात असा होता. तर काय करूया? कॅरेक्टर बदलला भाऊ. प्रेज द लॉर्ड. या सगळ्या गोष्टी कोणाकडसून असत? परमेश्वराकडसून. खानदानवाल्या गोष्टी काम नाही करूचे. नवीन कॅरेक्टर असा. प्रेज द लॉर्ड. आमच्या घरात नवीन कॅरेक्टर असा भाऊ. सगळे हावभाव कोणाचे होचे असत? परमेश्वराचे. बघा नवीन स्क्रिप्ट असा. बोला नवीन स्क्रिप्ट असा. नवीन स्क्रिप्ट. हे सगळ्या गोष्टी बोला. हे सगळ्या गोष्टी आमच्या बॉसच्या कडसून असत. आमच्या नोकरीत सांगितलं असा येऊचा असा. तर आमच्या नोकरीत चांगला असं मास्क नाही घालूचा असता. एंट्री नाही भेटली म्हणतास मी नोकरी सोडता असे. म्हणतास पास्टर आम्ही काय करू? सांगलं तर होतं चर्चमध्ये काय करू. तरी पण तुमच्या तोंडातून ऐकायचा होता. मेसेज जण परत ऐका. प्रेज द लॉर्ड. सगळ्या गोष्टी कोणाकडसून असत? बोला परमेश्वराकडसून असत. लो लो स्क्रिप्ट समजता असा. असाच नवीन सृष्टी. बोला मी नवीन सृष्टी असं आहे. सगळ्या गोष्टी कोणाकडसून असत? परमेश्वराकडून. कुटुंबाचं रडणं नाही रडायचं म्हटलं. आमच्या गावात असा होता. विसरा गावात कसा होता. कुटुंब विसरा, गाव विसरा. सगळ्या गोष्टी कोणाकडसून होऊच्या असत? परमेश्वराकडसून. असं आमच्याकडे काय नाही असा. प्रेज द लॉर्ड. तुम्ही माका नको विचारू की आमच्या खानदानात ह्या होता. परमेश्वर काय करू? असा परमेश्वर सांगता तसा आपण करा. तुमचा खानदान मका दिसा नाही ना. ठीक असं असताना शाहरुख खानचा डायलॉग चकदेमध्ये. तुम्ही खयचे असास? मी झारखंड मधसून. मी छत्तीसगड मधसून. कारण मग राज्याची नावाचं ना एका केलं ना दिसाने येतात. जाती ना एका केला दिसाने येतात. कुटुंबाची
नियम न दिसायला येतात ना ऐकायला येतात. काय दिसतं परमेश्वर, प्रेज द लॉर्ड. तसं एक कॅरेक्टरमध्ये बोला. आता बोला आपल्यासाठी बोला ना, मी कॅरेक्टरमध्ये असे दाखव तुलाच कॅरेक्टर बाहेर जाऊन. कॅरेक्टर नको दाखव, पुढे जातो. सगळ्या गोष्टी परमेश्वराकडून असत. ख्रिस्ताच्या द्वारे आपलं काय केल्यान, मेळमिळाप केल्यान. काम तिने काय केल्यान, मेळमिळाप केल्यान. काय केल्यान, काय झालं, परमेश्वराच्या नजरेत चांगले झालं. परमेश्वर आमच्यावरती काय केल्यान, प्रेम केल्यान. आमच्या आणि परमेश्वराच्या मधली लढाई होती ती काय आली, संपली. तिने आपलं काय केल्यान, मेळमिळाप. पुढचं काम काय केल्यान, मेळमिळापाची सेवा आमका दिल्यान. लॉर्ड सांगल्यान, जेव्हा तुम्ही चर्चमध्ये जाशात आणि येशूचं नाव भेटात, बाहेर पडा आणि कारवरती करा माझी असा येशूच्या नावात. तिने पहिलं काम आपल्याला काय दिल्यान, मेळमिळापाची सेवा. तुमची सेवा काय असा, तुमका ह्या काम करूसाठी पाठवलं ना. प्रेज द लॉर्ड. त्याच तुम्ही नवीन चरित्र असा, नवीन जगण्याची पद्धत असा. प्रेज द लॉर्ड. गोष्टी परमेश्वराकडून असत, ज्यांनी ख्रिस्तासोबत आपल्यासोबत केल्यान, मेळमिळाप केल्यान. मेळमिळापाची सेवा आमका दिल्यान. तुमका ह्याचा पहिल्याचा काम होता काय आला, त्यांच्या कृत्यमध्ये झाला. त्यांच्या तुम्ही पवित्रात्मक ग्रहण करत राहा. तुम्ही काय करतालास, सगळ्या यरूशलेम आहेत, येहुदात काय समोर आहेत, काय करतालास, प्रचार. काय करतालास, मेळमिळापाचा काम. ह्याचा कामाचं तुमका समजायची गरज असा. मुलगो जन्म जाता, तुम्ही त्याला जन्म झाला, तुम्ही काय त्याची आशा करतास, तो काय करू कोयो, रडा कोयो, काय आशा करणार तुम्ही. जणांका माहिती जर मुलगो जर नाही रडणार तर त्रास असा. परमेश्वर तुमच्यापासून आशा करता, जसे तुम्ही चर्चमध्ये येतास, तुम्ही ख्रिश्चन झालास, आता तुम्ही काय करा, दुसऱ्यांपर्यंत पोहोचायला सुरू करा. प्रेज द लॉर्ड. आपली त्रास सोडूक सुरू नको करू, दुसऱ्यांपर्यंत पोहोचणं सुरू करा. त्रास होताच बरोबर होतो. प्रेज द लॉर्ड. आताच तुम्ही का करायचा करूसाठी सांगितलं गेलं असा. माझ्यावरती पास्टर, माझ्यावरती कर्ज असं मी काय करू, माझ्यावरती कर्ज असं मी काय करू. हे 2 नियम सांगतोय. पहिला नियम, पुढचा कर्ज नको. नियम, दुसरा नियम, जा कमवू शकतास ता करा. तेव्हा जाऊन कर्ज उतारताला. खूप जण काही 2 नियम, 2 गोष्टी समाधान नाही. प्रेज द लॉर्ड. तर असं आता भिकारी उभे होते, 100 रुपयाची नोट भेटली, चल कोल्ड्रिंक पिऊया. प्रेज द लॉर्ड. सगळ्या गोष्टी परमेश्वराकडून असत. चरित्र बदलायचं असा. एक तास तुम्ही लोनासाठी खुशी नको करू. लोन भेटला, आमका लोन भेटला, पूर्ण जग फिरतात. पास्टर 3 वर्षापासून प्रार्थना करतोय की घरासाठी लोन भेटात. काय परमेश्वर ऐकणार नाही काय, ते का आमचो त्रास दिसा नाहीये ना. लोन मागतास यार. प्रेज द लॉर्ड. लोन पण काय असत, लोन. प्रेज द लॉर्ड. मध्ये कोण खायच्या पास्टरांकडे तुम्ही गेले, लोनसाठी प्रार्थना केली असतं, मी फेकून देतलोय. माहिती तुमका खूप त्याचे लोक इली असत, पास्टर लोन मधले फाईल पैसे माझ्याकडे द्यावा, मी जळवतो त्या का लोनसाठी प्रार्थना करतलो. आता लॉर्ड, प्रेज द लॉर्ड. एवढं झालं असं आहे, लोनसाठी प्रार्थना करू. मी प्रार्थना करू शकतोय, सगळा जग तुमच्याकडे येतो येऊ भया. प्रेज द लॉर्ड. म्हणजे सामर्थ्य तुमच्या जेवण असून तोडू शकते. हालेलुया. आता मी तुमका अजून गरीब होसाठी धक्को देऊ, जो पाय पण लाव त्याच्यात. तुम्ही येडो असं, मी पण येडो पास्टर तुमका भेटान द्या. आता येडो पास्टर नाही असे, पहिल्या दिवसापासून नाही असं. बायबल सांगता आता देशावरती जो लीडर पोर असा, पहिल्या दिवसापासून पोर माहीत होता काय करूचा आणि काय नाही करूचा असा. त्या दिवसापासून तो पोर नाही असे, नाहीतर चुकीचे सल्लो देते नंतर. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आताच तुम्ही बोला, सगळ्या गोष्टी परमेश्वराकडून असत. माझं नवीन चरित्र असा, नवीन काम असा, नवीन स्क्रिप्ट असा. स्क्रिप्टमध्ये काय लिहिलं असा, मेळमिळापची सेवा काय करा, उदी करा. प्रेज द लॉर्ड. दॅट व्हॉट यू सी. प्रत्येक माणूस जो सेलमध्ये नाही यायचो, प्रत्येक नातेवाईक जो सेलमध्ये नाही यायचो, तुम्ही म्हणतास बॉय याच्यासाठी 4 वर्ष प्रार्थना केलंय, संडे तर काय येऊच लागताला. याचो ढग तर मी आजच भरते. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. उद्धाराचं ढग आजच भरतय. उद्धाराचं ढग आज भरतय. जो ढग आजच भरतले मी. प्रेज द लॉर्ड. एका पुढच्या संडे घेऊचा लागतला. हालेलुया. असं भरतले घेऊ लीडर पण बनतलो. प्रेज द लॉर्ड. आताच तुम्ही काय भरता असास, ढग भरता असास. हालेलुया. आपला पण आणि दुसऱ्यांचं पण. कधी सेवा दिली असा,
मेळमिळापची काय दिली असा? मेळमिळापाची सेवा, मेलमिलापाची सेवा. कसली सेवा दिली असा? तर चर्चमध्ये नोकरीची सेवा नाही असा, बरोबर असा? चर्च विजा सेंटर नाही असा. पास्टर आमका पाकिस्तान जायचं असा, त्यासाठी प्रार्थना करा. मेळमिळापाची सेवा केला तुम्ही काय केलंस? किती आत्म्यांका जिंकलास? तुमका मी पाकिस्तान पाठव. तुमच्यासाठी प्रार्थना करू. कशासाठी करू तुमच्यासाठी प्रार्थना? मी बायबलमध्ये लिहिलं असं. तर परमेश्वरानं तुमका काम दिलं नसं तर तुम्ही नको करू. मी तुमच्यासाठी प्रार्थना करू, तुमका चुकीच्या कामावर पाठव. थोडी रडू नाही असे. प्रेज द लॉर्ड, हालेलुया. त्याच तुम्ही मेळमिळापाची सेवा, मेळापाची सेवा आमका सोपवली असा. प्रत्येकाचं काम काय असा? आत्म्यांका जिंकणं. काय असा? तर प्रार्थना करत असतो कोणासाठी करा? शेजाऱ्यांसाठी, हल्लीसाठी, तिवायकांसाठी, मित्रांसाठी. त्यांचं काय होईल? उद्धार. काय बनतीत? लीडर. काय बनतीत? पार्टनर. परमेश्वराच्या वचनांका करूक शिकतीत. ते असत त्याच्या काय दिला गेला असा? येशू ख्रिस्ताचं नाव. प्रेज द लॉर्ड, हालेलुया. तो आपल्या हातांका देवा धन्यवाद. जी खतबा शंख बोंतला फेतिके जीत रबो को जीन दवा शाखाती लेके बे जीन रबो हो. धन्यवाद देवा, धन्यवाद देवा या संदेशासाठी. धन्यवाद देवा की तुमका माहिती आहे की खयचे ढग एकत्र करूचे असत. हा 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 हा. येशू ख्रिस्त भारताचो प्रभू असा. भारतातून निघान गेले असत, मधून निघान गेले असत, महाराष्ट्रातून निघान गेले असत, यूपीतून निघान गेले असत, गुजरात मधून निघान गेले असत. येशूच्या नावात उद्धार होता असा, उद्धार होता असा, उद्धार होता असा. प्रत्येक कोपऱ्यात, प्रत्येक गल्लीत, प्रत्येक बिल्डिंगमध्ये लोकांचा उद्धार होता असा. शैतान जे लोकांका येशू ख्रिस्ताबद्दल सांगी होते, उद्धार ग्रहण करण्यापासून थांबय होते, त्यांना आम्ही आकलून लावतो येशू ख्रिस्ताच्या नावात. हालेलुया, प्रेज द लॉर्ड, ग्लोरी. सकतास महिमा, महिमा. पुढे वाढता असय, मी पुढे जाता असय, पुढे जाता असय. फलता माझी असा. गरीब नाही होऊ शकणार, गरीब नाही होऊ शकणार, गरीब नाही होऊ शकणार. श्रीमंत असय, बोला मी श्रीमंत असय, मी जगावरती विजय मिळवला असय. हालेलुया. तर तुम्ही पहिल्यांदा इलाज थांबून स्वागत करू इच्छितो. कोणाचा पहिल्यांदा जोरात टाळ्या वाजवा आपण यांच्यासाठी. आमका आनंद असा की तुम्ही आमच्या मध्ये असाच. प्रेज द लॉर्ड. तर आज तुम्ही येशू ख्रिस्त ग्रहण करून जावा. जा तुम्ही ऐकलास की तुम्ही पण नवीन सृष्टी बनशात. प्रेज द लॉर्ड. तुम्ही पण शैतानांका हकलून लावू शकतात आणि काय करशात? मेळमिळापाचे सेवेक सुरू करशात. आपल्या डोळ्यांका बंद करा आणि या प्रार्थना माझ्या मागून करा. आपल्या हृदयात विश्वास करून आणि आपल्या तोंडात बोला. बोला, हे प्रिय पिता परमेश्वरा, मी विश्वास करतोय येशू ख्रिस्तात, जिवंत परमेश्वराच्या पुत्रात. मी विश्वास करतोय की तो माझ्यासाठी क्रूसावरती मेलो आणि परमेश्वरान त्याका तिसऱ्या दिवशी मेल्यासून जिवंत केल्यान आणि तो आज जिवंत असा. म्हणजे तोंडान घोषणा करतोय की येशू ख्रिस्त जिवंत परमेश्वराचा पुत्र आतापासून माझो प्रभू असा, माझो स्वामी असा. मी वाचला असय, मी आजपासून परमेश्वराची संतान असय. धन्यवाद परमेश्वरा माका वाचवसाठी. मी विश्वासाच्या द्वारे आपल्या आत्म्यात परमेश्वराच्या जीवनाक ग्रहण करतोय. येशूच्या नावात आमीन. जोरात टाळ्या होतो त्यांच्यासाठी. सोगा तुमचा परमेश्वराच्या राज्यात जे तुम्ही बशात मी प्रार्थना करतोय. धन्यवाद परमेश्वर तुमच्या संतांसाठी जे आज हय असत आणि खंय पण असत, ज्यांनी आताच आपल्या येशू प्रभूच्या रूपात ग्रहण केल्याने असा. मी प्रार्थना करतोय की येशूचं नाव यांच्यावरती कायमसाठी बनवलं येशू ख्रिस्ताच्या नावात. शैतानाचा यांच्यावरती काही अधिकार नाही असा येशू ख्रिस्ताच्या नावात. आतापासून आशिषित असत येशू ख्रिस्ताच्या नावात. धन्यवाद देतो प्रभू. मी यांना आशिष देतो तुमच्या बुद्धीबरोबर, तुमच्या प्रेमासोबत, तुमच्या समजेसोबत, तुमच्या आत्म्याच्या बरोबर. येशू ख्रिस्ताच्या नावात आमीन. बसू शकतास.
प्रेज द लॉर्ड. ही वेळ आसा आपली भेट आपल्या दशमांश देवची आणि कोयर आमची हेल्प करतली गाणं म्हणण्यासाठी. प्रेज द लॉर्ड. आराधना हो आराधना स्वामी येशूची आराधना आराधना हो आराधना स्वामी येशूची आराधना पवित्र हृदयाने आराधना प्रेमी मनाने आराधना पवित्र हृदयाने आराधना प्रेमी मनाने आराधना आराधना हो आराधना स्वामी येशूची आराधना आराधना हो आराधना स्वामी येशूची आराधना शांतिदाताची आराधना मुक्तिदाताची आराधना शांतिदाताची आराधना मुक्तिदाताची आराधना आराधना हो आराधना स्वामी येशूची आराधना आराधना हो आराधना स्वामी येशूची आराधना माझ्या ख्रिस्ताची आराधना जीवनदाताची आराधना माझ्या ख्रिस्ताची आराधना जीवनदाताची आराधना आराधना हो आराधना स्वामी येशूची आराधना आराधना हो आराधना स्वामी येशूची आराधना दूतांच्या संगे आराधना स्तुती प्रशंसा आराधना दूतांच्या संगे आराधना स्तुती प्रशंसा आराधना आराधना हो आराधना स्वामी येशूची 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 आराधना स्वामी येशूची आराधना स्वामी येशूची आराधना. हालेलुया. आपण प्रार्थना करतलो. आपल्या हातांका उठवतलाच आपण धन्यवाद दिलो परमेश्वराचो या भेटेसाठी. धन्यवाद देतो प्रभू या भेटीकाणूचो अनुग्रह अवसर सम्मान तुम्ही आमकां दिलास की आम्ही तुमच्या वचनाच्या अनुसार तुमचो सम्मान करू शकू. तुमचं वचन सांगता परमेश्वराच्या समोर कधी खाली हात नको येऊ. तुमचं वचन सांगता प्रभू की दशमांश भांडारगृहात आणा. तुमचं वचन सांगता फर्स्ट फ्रूटच्या विषयात. तुमचं वचन सांगता भेटीच्या विषयात. तुमचं वचन सांगता आमकां बियांच्या विषयात पार्टनरशिपबद्दल. तर सगळाच आम्ही तुमच्या वचनाच्या अनुसार केला असो. वचनाच्या अनुसार याची वाढलेली फळं आमच्याकडे वेगाने येतात येशू ख्रिस्ताच्या नावात. हा प्रभू धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. हा प्रभू आम्ही या भेटीवरती आशिषांचं आव्हान करतो. मल्टिप्लिकेशनला बोलतो येशू ख्रिस्ताच्या नावात आणि आम्ही सांगतो की ह्या तुमच्या राज्यात वाढवता असा आणि ह्या प्रार्थनेक येशू ख्रिस्ताच्या नावात मागतो. आमीन. प्रेज द लॉर्ड. एकदा आठ शकतास महिमा. हालेलुया. काय अनाउन्समेंट असत ध्यान देऊन ऐका. आणि सगळ्यात पहिलं असा प्रत्येक सकाळी आपण काय करतो कम्युनियन. काय करतो कम्युनियन. मस्ट डू दॅट. प्रेज द लॉर्ड. त्याच्यानंतर एवढं वर्ड सुरू असा वेनसडे पासून वेनसडे ट्यूजडे फ्रायडे सगळं टाळू त्याच्यासाठी. प्रेज द लॉर्ड. खूप इम्पॉर्टंट असा पास्टरसोबत प्रोग्राम असा. वेनसडे थर्सडे फ्रायडे मिस नको करू. रात्री असा चांगला असं रात्री चांगल्या गोष्टी पण येऊ लागल्या असतात. प्रेज द लॉर्ड. त्यानंतर आमचे ऑनलाईन चर्च असतात वेगवेगळ्या भाषेमध्ये. खूप इम्पॉर्टंट असं आपण त्याच्यात खूप मेहनत करतो आणि खूप एक्सपर्टीज लावतो. त्याच्यात खूप मेहनत करा. कोणाकडे नाही असं आहे. आमचे 36 ऑनलाईन चर्च असत. रिअली 36 असत.
22 भाषांमध्ये असत आणि 14 चिल्ड्रन चर्च असत. प्रत्येक गोष्ट उपलब्ध असा, तुमका फक्त वापरूचा आस. तर होक देवा की तुम्ही ह्याच्याबद्दल बोलतास, दुसऱ्यांका सांगतास, ऐकतास तुम्ही. तर होक देवा की तुम्ही आणि मी ह्या मेहनतीक वापरू. होक देवा की तुम्ही सेंटर बनवतास, सेलच्या थ्रू सेंटर बनवतास. हे जे इच्छा असत ते तुमच्या आतमध्ये होक देवा. तुम्ही नवीन सृष्टी असास आणि मेळ मिळवायची सेवा तुमका सोपवली गेलेली असा. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. जर तुम्हाला फाउंडेशन स्कूल नाही झाला असेल तर लवकरच फाउंडेशन स्कूल करा. त्यानंतर आपले 2 क्रॅश कोड असतात. एक क्रॅश कोड असतो लिडरशिपमध्ये. जर तुम्ही अजून चांगले लीडर्स बनवू शकता तर तुम्ही स्वतः एनरोल करू शकतास. 15 ते 20 तास आम्ही क्रॅश कोर्स करतो. जर तुमका अजून लिडरशिपबद्दल शिकायचं असात, तुम्ही लीडर बनाक इच्छितास तर स्वतः एनरोल करू शकतास, आपली नावं देऊ शकतास. तुम्ही सेल लीडर असाल दुसऱ्यांका सांगा या कोर्सबद्दल. आणि आमची ट्रेनिंग सुरू होता 17 जानेवारीपासून आणि 31 जानेवारीपर्यंत संपतली. 13 दिवसात. तर माका 1 फेब्रुवारीपासून नवीन लीडर होई असत. आमचो क्रॅश कोर्स असतो पास्टरशिपमध्ये की पास्टरशिप काय असता. जर ता तुम्ही बनवूक इच्छितास त्याच्यासाठी पहिल्यांदा सेल्डर बनायला लागताला. प्रेज द लॉर्ड. सेल्डर बनतलास तर हां तुमका मन होता परत तुमका परत सांगी होतो तर प्लीज तुम्ही त्या कोर्सला जॉईन करू शकतास. ट्रेनिंग कधी सुरू असा 17 जानेवारीपासून. 17 जानेवारी तुम्ही स्वतः एनरोल करू शकतास. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. एक काम आम्ही अजून करतो ता असा 1 मिलियन ROR स्पॉन्सरशिप. काय असा की ता रिंग कॉन्टेस्ट असा जे तुमका पार्टिसिपेट करूचा असा आणि ओट आणूचे असत. काय आणूचे असत तर आमचा मेन फोकस आहे की ह्या महिन्यात आम्ही ता करू शकतो. लाख ऑफिसला आम्ही काय करू स्पॉन्सर करू शकतो. प्रेज द लॉर्ड. खूप सरळ असा खूप सोप्या आम्ही करू शकतो. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. एक तास किती जणांना माझी गोष्ट समजता असा ऐकतास तर प्लीज आमच्यासोबत जोडा. आम्ही वर होतलो. परमेश्वराचा धन्यवाद देतलो. परमेश्वराचा धन्यवाद देवा. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. आपल्या हृदयाच्या खोलीपासून धन्यवाद देवा. धन्यवाद देवा. धन्यवाद. धन्यवाद देतो प्रभू तुमच्या दयेसाठी. धन्यवाद देतो प्रभू या वचनाच्या ज्ञानाच्या द्वारे आमका शिकवसाठी. आणि ह्या प्रार्थना येशू ख्रिस्ताच्या नावात मागतो. आमीन. परमपित्याचा प्रेम, प्रभू येशू ख्रिस्ताचा अनुग्रह आणि पवित्र आत्म्याची सहभागिता आमच्याकडनं कामसाठी बनणार होती येशू ख्रिस्ताच्या नावात. आमीन. निश्चितच भलाई आणि करुणा काय माझ्या जीवनात निवास करतील आणि कायमसाठी परमेश्वराच्या शहरात निवास करतलो येशू ख्रिस्ताच्या नावात. आमीन. आनंद करा वचन काम करता. बायोग सांगा आनंद करा वचन काम करता. Subscribe to our channel, hit the bell icon, like, comment and share. Thank you and God bless you.